Hello everyone. Today we will start with functions questions. Previous year JEE questions. Okay. So first question of that, which is from 2002, the domain of sine inverse of log x upon 3 to the base 3. ओके. आता तुम्हाला एक जो ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनचा टेबल दिलाय ज्याच्यामध्ये डोमेन आणि रेंज दोन्ही दिलेले आहेत, बरोबर आहे. साइन थीटा असेल तर त्याचा डोमेन काय होता, आर दिलेला होता, म्हणजे रिअल नंबर सिस्टीम मधली कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकताय तुम्ही. मग सेम डोमेन जो आहे की साइन इनव्हर्सची व्हॅल्यू जी आहे साइन एक्स याची व्हॅल्यू ऑलवेज -1 to 1 याच्यामध्ये असते. मग एक्स ची व्हॅल्यू म्हणजे साइन इनव्हर्सची व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. दॅट इज इन बिटवीन, अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही साइन इनव्हर्स ऑफ -1. मग इथे साइन इनव्हर्स साठी जे काही आहे आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ लॉग ऑफ 3 x upon 3 to the base 3 आहे. ही जी काही व्हॅल्यू येईल ती कशाच्या मध्ये असायला पाहिजे, -1 to +1 याच्या मध्ये असायला पाहिजे. आता हा साइन इनव्हर्स इकडे घेतला तर प्लस होईल, माझ्या मते -π/2 to π/2 असं लिहावं लागेल आपल्याला ना. साइन इनव्हर्स 1 नाही, -π/2 to π/2. ठीक आहे, कारण लिहिता वेळ आपली व्हॅल्यू साइन इनव्हर्स ऑफ 1 वगैरे येईल किंवा साइन इनव्हर्स ऑफ -1 येईल, तेव्हा तुम्ही π/2 -π/2 लिहिणार आहात. ठीक आहे. मग आता हा साइन इनव्हर्स दोन्ही साईडला शिफ्ट केला तर दिस बिकम साइन ऑफ -π/2 लॉग ऑफ x upon 3 इथे येणार आहे साइन ऑफ π/2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट साइन ऑफ -π/2 म्हणजे काय असतं, -sin π/2. हा झाला लॉग ऑफ x upon 3 to the base 3 आणि ही व्हॅल्यू येणार आहे sin π/2 मीन्स 1. सो -1 to 1 याच्यामध्ये व्हॅल्यू आहे. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर लॉग कॅन्सल होईल, म्हणजे फक्त हा बेस उचलून इकडे घ्यायचा. सो दिस बिकम 3 - 1 x upon 3 3 - 1. 3 - -1 म्हणजेच 1/3. दिस इज x upon 3 आणि हा झाला 3. हा 3 इकडे घेतला, सो 3/3 झाला 1, हा झाला 9. याच्यासाठी आता डोमेन काय येईल बघा, डोमेन म्हणजेच ही व्हॅल्यू जी येणार आहे ही x ची व्हॅल्यू म्हणजे डोमेन असतं. सो दॅट इज अगेन 1 to 9, बरोबर आहे. इक्वल टू असेल माझ्यामध्ये 1 to 9, कारण ही जी काही व्हॅल्यू आहे ती इक्वल टू असते. हे जरा परत एकदा सांगते मी, कारण 2 वेळा मी स्वतः व्हॅल्यू बदलल्यात ना, म्हणजे तुमची गडबड होऊ शकते. नॉर्मली तुम्ही साइन थीटाची जी व्हॅल्यू काढता ती काय असते, -1 to 1 मध्ये असते, बरोबर आहे. याचा अर्थ इथे जी थीटाची व्हॅल्यू असेल ती कशाच्या मध्ये असेल, -π/2 to π/2. तुम्हाला जेव्हा व्हॅल्यू लिहायची असते ती साइन इनव्हर्सची व्हॅल्यू असते. मग आता सपोज साइन ऑफ 90 = 1 लिहिताय तुम्ही, मग 90 इज इक्वल टू काय असेल, साइन इनव्हर्स ऑफ 1. म्हणजे थोडक्यात जेव्हा पण फंक्शन साइन इनव्हर्स असेल तेव्हा त्याचं लिमिट काय असणार आहे, -π/2 to π/2. आता ही व्हॅल्यू इक्वल टू ला असते म्हणून मगाशी नव्हतं लिहिलं, पण मी नंतर इक्वल टू लिहायला विसरली होती ऍक्च्युली. ठीक आहे. म्हणजे आता याचा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. फंक्शनचे हे क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट आहेत, पण व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. अराउंड 35 ते 40च्या दरम्यान मध्ये कुठला तरी नंबर आहे माझ्याकडे क्वेश्चनचा, तेवढे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करून घेणार आहे. मग तुम्हाला देईन क्वेश्चन्स करायला, पण डेफिनेटली जमणार आहेत, काहीच इश्यू नाही आहे. ठीक आहे, समजले हे आन्सर.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला मी आधीच सांगितलंय की तुमच्या वेळेला आता ऑनलाईन एक्झाम झाली आहे म्हणजे क्वेश्चनच्या रिपिटेशनची खूप शक्यता आहे. 2003लाच विचारलेला क्वेश्चन 2019ला विचारलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा. डोमेन ऑफ द डेफिनेशन ऑफ द फंक्शन. या फंक्शनचं डोमेन काढायचं आहे तुम्हाला, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काढायची. डोमेन याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू आणि रेंज याचा अर्थ एफ ऑफ एक्स किंवा वायची व्हॅल्यू. आता इथे 4 - x² आहे. हा फंक्शन काय आहे. रॅशनल फंक्शन. जेव्हा डिनॉमिनेटर 0 असतो तेव्हा डिफाईन नाही करता येत. म्हणजे डिनॉमिनेटर 0 येईल ती व्हॅल्यू सोडून कुठलीही व्हॅल्यू चालणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 वाली कुठलीही व्हॅल्यू चालेल. कारण डिनॉमिनेटर 0 आला तर आन्सर इनव्हॅलिड. मग व्हॅलिड आन्सर येण्यासाठी काय लागेल तर डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0. म्हणजे x² जो आहे दॅट इज नॉट इक्वल टू 4. याचा अर्थ x इज नॉट इक्वल टू ±2. क्लिअर. +2 आणि -2 नकोय, बाकी काही चालेल. लॉग ऑलवेज पॉझिटिव्ह नंबरसाठी असतो. लॉग ऑफ 0 पण आपण नाही लिहिली. म्हणजे दुसरी जी कंडिशन प्लस किंवा मायनस आलं की नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं. मग इथे काय x³ - x ऑलवेज पॉझिटिव्ह. x कॉमन घेतल्यावर x² - 1 ऑलवेज पॉझिटिव्ह. याचे फॅक्टर्स पडतात x - 1 आणि x + 1 ग्रेटर दॅन 0. आता इथे आपल्याला वेबिकर्व मेथड येईल ना. वेबिकर्व मेथडला क्रिटिकल पॉईंट लागतील. काय आहेत क्रिटिकल पॉईंट बघा. एक आहे 0, हा येईल 1 आणि हा येणार आहे -1. इकडे निगेटिव्ह असेल, इकडे पॉझिटिव्ह असेल. आपल्याला कुठला इंटरवल घ्यायचा आहे तर पॉझिटिव्ह वाला हवंय. 1 पासून पुढची एखादी व्हॅल्यू द्या. सपोज मी 2 घेतली आणि 2 इथे सबस्टिट्यूट केली तर हे झालं 2. 2 - 1 1 आणि 2 + 1 म्हणजे पॉझिटिव्ह येतं. बरोबर आहे. हे पण पॉझिटिव्ह येतं, हे पण पॉझिटिव्ह. याचा अर्थ मल्टिप्लिकेशन काय झालं पॉझिटिव्ह. 0 to 1 मधली एखादी व्हॅल्यू घेतली. सपोज 0.5 घेतली. मग हे काय झालं 0.5 -0.5 आणि 1.5 म्हणजे हे आन्सर येईल निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन. मी या लिमिटमधली कुठलीही व्हॅल्यू घेतली. सपोज -0.5 घेतली. बरोबर आहे. हा झाला -1.5 आणि हा येणार आहे 0.5 म्हणजे 2 निगेटिव्ह म्हटल्यावर हे झालं पॉझिटिव्ह. इकडचं घेऊया -2 घेऊया. -2 -3 आणि इकडे येईल -1. 3 निगेटिव्ह म्हणजे मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह. तुम्हाला जी व्हॅल्यू हवी आहे ती कुठली ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. याचा अर्थ ही व्हॅल्यू हवी आहे. मग हे लिमिट तुम्ही कसं लिहिणार सांगा. इकडनं पुढचं लिमिट लिहायचं झालं तुम्हाला इक्वल टू 0 नको आहे. याचा अर्थ स्मॉल येईल ब्रॅकेट 1 to ∞ चालेल. त्यानंतर इथून इतकं हवंय मला म्हटल्यावर -1 to 0 चालणार आहे. बरोबर आहे. 0 नको आहे. मग हे लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये आता -1 मी नंबर लाईनचा जर विचार केला तर इथे -1 आहे, इथे 0 आहे, इथे 1 येईल, 2 येईल, 3 येईल. अशा प्रकारे -2 तर या इंटरव्हल मध्ये कुठेच बिलॉंग नाही करत आहे. कारण -2 इकडे आला ज्याचा आपल्याला नाही विचार करायचा आहे. पण मी हे इंटरव्हल असं जर लिहिलं दोघांच्या युनियनने तर हा 2 इन्क्लूड होत आहे आणि आपल्याला तर 2 नको आहे कारण नॉट इक्वल टू +2 आहे. मग आता बघते मग हा इंटरव्हल आपण लिहिणार कसा ना. जर आपल्याला 2 नको आहे तर 2 नको आहे म्हटल्यानंतर -1 to 2 आपण लिहू शकतो. जरा ऑप्शन्स कडे पण लक्ष देणार आहात तुम्ही. वन मोर थिंग 0 पण नको आहे म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला नको आहे, ही व्हॅल्यू आपल्याला नको आहे. मग हा इंटरव्हल लिहिताय -1 to 0 लिहिला मी तर त्याच्यामध्ये 0 इन्क्लुडेड नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर 0 to 2 लिहूया माझ्या मते. बरोबर आहे. 0 to 2 याच्यामध्ये पण 2 इन्क्लुडेड नाही आहे. आणि मग त्याच्या पुढे 2 to ∞ लिहूया. असा ऑप्शन कुठे दिलेला आहे का बघा. 1 to ∞ म्हटलेला आहे म्हणजे 0 to 1 मधली व्हॅल्यू पण नको आहे आपल्याला. इथे 0 नाही येणार, 1 to 2 येईल. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. बरोबर आहे ना. आपल्याला पाहिजे तो इंटरव्हल कुठला होता. एक हा पॉझिटिव्ह वाला हवा होता. हा तर आपल्याला नकोच आहे आणि आपल्याला हा वाला हवा होता. मग त्याच्यामध्ये फक्त 2 नको आहे म्हणून लिहिताय -1 to 0 केला, 1 to 2 केला आणि 2 to ∞ केला. ठीक आहे.
क्वेश्चन बघा. रेंज ऑफ द फंक्शन आपल्याला हवंय. f of x इज इक्वल टू 7 मायनस एक्स पी एक्स मायनस 3. रेंज म्हणजेच y ची व्हॅल्यू हवी आपल्याला. y ची व्हॅल्यू काय काय पॉसिबल आहे ते बघायचं आहे. सगळ्यात आधी हा परमिटेशनचा क्वेश्चन आहे हे तुमच्या लक्षात आलंय. परमिटेशनच्या क्वेश्चन मध्ये हा नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि हा 0 असून नाही चालत. म्हणजे पहिली जी कंडिशन येईल दॅट इज 7 मायनस एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा मायनस एक्स जो आहे दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन मायनस 7. बरोबर आहे. म्हणजे एक्स जो आहे दॅट मस्ट बी लेस दॅन 7. किंवा तुम्ही डायरेक्ट हे असं लिहिलं तरी चालणार आहे. बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू ही 7 पेक्षा लेस असायला पाहिजे. हा नंबर जो आहे तो पॉझिटिव्हच असावा लागतो. पण हा 0 असला तर चालतो ना आपल्याला. आपण 5p0 7p0 असे आन्सर काढतो. म्हणजे हा नंबर 0 असून चालणार आहे. म्हणजे x मायनस 3 ची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. याचा अर्थ x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 पाहिजे. अजून एक कंडिशन काय आहे. तुम्ही असं कधी सोडवलंय का बघा. हा नंबर लहान आणि हा नंबर मोठा नाही ना. हा नंबर ऑलवेज मोठा हवाय. म्हणजे नेक्स्ट कंडिशन जी येईल ती आहे 7 मायनस एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स मायनस 3. बरोबर आहे. मग आता 10 येईल हा आणि हा 2x येईल. याचा अर्थ 5 येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती 5 पेक्षा स्मॉल असायला पाहिजे किंवा मॅक्सिमम 5 असायला पाहिजे. मग आता या सगळ्या कंडिशन्स एकत्र करायचं झालं. एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3. बरोबर आहे. ग्रेटर दॅन 3 म्हटल्यावर काय काय आलं 3 4 5 6. कारण लेस दॅन 7 हवाय. पण ही कंडिशन व्हॅलिड घेतली का हा 6 येईल का. याचा अर्थ राहिला फक्त 3 4 5. ही व्हॅल्यू कशाची झाली एक्स ची. म्हणजे हा झाला डोमेन. तुम्हाला विचारताय त्यांनी डोमेन नाही विचारले. तुम्हाला काय विचारले रेंज विचारलेली आहे. म्हणजेच y ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग y ची व्हॅल्यू काय काय येईल बघा. सगळ्यात आधी तर x इक्वल टू 3 ठेवणार आहात तुम्ही. x इज इक्वल टू x इज इक्वल टू 3 घेतलं तर हे काय येणार आहे 4p0. बरोबर आहे. 7 मायनस 3 झाला 4. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 4 घेतला तर 3p1 आणि x इज इक्वल टू 5 घेतला आपण तर ही व्हॅल्यू झाली 7 मायनस 5 मीन्स 2p. 7 मायनस 3 झाला 5 घेतलं ना. 5 मायनस म्हणजे 2p2. 4p0 काय आन्सर असणार आहे 1. हा झाला 3 आणि हा झाला 2. म्हणजेच y ची व्हॅल्यू जी येईल दॅट इज लिहिता 1 2 3 असं ऑप्शन दिलाय का तिथे. येस दॅट इज गिव्हन. ही कशासाठी घेतली आहे x इज इक्वल टू 3 साठी. ही x इज इक्वल टू 4 साठी आणि ही x इज इक्वल टू 5. त्या व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट केल्या. 3 ठेवल्यावर हा झाला 4. हा झाला 0. 4 ठेवल्यावर हा झाला नंबर 3. बरोबर आहे. हा झाला 1. 5 ठेवल्यावर हा झाला 2. हा झाला 2 आणि मग त्याच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत परमिटेशनने. आता नेक्स्ट बघताय. विचारताना त्यांनी काय विचारलंय बघा. क्वेश्चन नंबर 5 आहे. 2004 ला विचारलेला आहे. डोमेन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू हवी आहे हा आपल्याला. सगळ्यात आधी तर रॅशनल फंक्शन आहे. रॅशनल फंक्शन मध्ये डिनॉमिनेटर कधीही 0 नकोय आपल्याला. त्याच्यानंतर म्हणजे ही रूटची व्हॅल्यू 0 यायला नकोय. दुसरी गोष्ट काय की रूटच्या आतमध्ये जी व्हॅल्यू असते ती ऑलवेज पॉझिटिव्ह असते किंवा ग्रेटर दॅन 0 असते. पण मी तुम्हाला आधीच म्हटले की इक्वल टू 0 नकोय. म्हटल्यानंतर ही कंडिशन अशी झाली. बरोबर आहे. सो 9 मस्ट बी ग्रेटर दॅन. याचा अर्थ एक्स ची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू. आता मॉड घ्यायला लागेल इथे 3 झाला. एक्स इज लेस दॅन 3 झाला. याचा अर्थ ही व्हॅल्यू फक्त
निगेटिव्ह असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे याचं जे लिमिट येईल निगेटिव्ह व्हॅल्यूजसाठी, जरा एक मिनिट हा ऑप्शनकडे बघू दे मला. निगेटिव्ह फिफ्थ वन, ही कंडिशन लिहिता वेळ आपण एक्स इज इन बिटवीन -3 to 3 लिहितो. पुढे बघूया नंतर. त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज काय असते, साइन इनव्हर्स ची व्हॅल्यू -π/2 to π/2 याच्यामध्ये असायला पाहिजे. मग हा इकडे घेतला की हे झालं साइन इनव्हर्स ऑफ -π/2, ही व्हॅल्यू झाली x-3 आणि हा झाला साइन π/2. इथे दोन फंक्शनचं डिव्हिजन दिलंय म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणारा पोर्शन लागणार आहे आपल्याला. ऍडिशन दिला असेल किंवा डिव्हिजन दिलेली असेल, एक तर ऍडिशन दिलेली असते किंवा दोन फंक्शन मध्ये डिव्हिजन दिलेलं असेल, या दोन्ही केसमध्ये आपण काय घेतो, कॉमन एरिया घेतो. साइन इनव्हर्स ऑफ -π/2 काय असेल, -sin π/2, इनव्हर्स नाही राहणार आता. -sin π/2 व्हॅल्यू -1 झाली, x-3 आणि ही झाली 1. -3 इकडे झाल्यावर प्लस येईल म्हणजे ही व्हॅल्यू आली 2, ही व्हॅल्यू येणार आहे 4. x ची व्हॅल्यू जी आहे कॉमन पोर्शन हा झाला -3, त्याच्यानंतर येईल -2, -1, 0, मग आला 1, 2, 3 आणि 4, तेवढाच होता. 2 to 4 म्हणजे हा पोर्शन आला, बरोबर आहे. 2 to 4 -3 to 3 म्हणजे हा पोर्शन आला. आता या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतो, हा वाला पोर्शन कॉमन दिसतो ना फक्त. मग लिहिताय कसं लिहिणार मी, 2 to 3. 2 इन्क्लुडेड नाही कारण कॉमन मध्ये इथे 2 इन्क्लुडेड आहे पण इथे नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 बघा इथे पण इन्क्लुडेड आहे पण इथे नाही आहे, म्हणजे दोन्ही साईडला ओपनच राहणार आहे. आपल्याला कॉमन पोर्शन हवंय याचा अर्थ. इथे 2 इन्क्लुडेड आहे, 2 to 4. परत परत तेच होतं माझ्याकडनं, ऑप्शन बघितल्यावर लक्षात येतं ते. इथे इक्वल टू असतं ना, बरोबर आहे. म्हणजे 2 इन्क्लुडेड आहे, 3 नाही, असा वाला ऑप्शन आहे. ठीक आहे. न्यूमरिकल सोडवता तुमचं लक्ष असेल तर ऑप्शन बघितल्यावर साऱ्या गोष्टी लक्षात येतात. एखादं ओपन क्लोज झालेला असेल तर, फक्त चुकून दोन्ही दिलेले असेल तर गोंधळ होईल, त्यामुळे विसरू नका शक्यतो. नेक्स्ट 6 क्वेश्चन बघताय. डोमेन ऑफ एक फंक्शन दिले, त्याचं डोमेन विचारलंय. डोमेन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू विचारली आहे. जरा हातातच ठेवते कारण ऑप्शनकडे लक्ष ठेवायला लागते. ठीक आहे. आता इथे रॅशनल फंक्शन आहे म्हणजे दोन्हीचं मिळून जे इंटरसेक्शनचा आन्सर असेल ते असणार आहे, बरोबर आहे. आता इथे लॉग फंक्शन आहे, याचा अर्थ हा जो काही नंबर आहे तो ग्रेटर दॅन 0 हवाय. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -3 पेक्षा मोठी हवी आहे. किती मोठी ते सांगितलेलं नाही, म्हणजे इथे लिहायचं झालं तर -3 to इन्फिनिटी चालणार आहे. पण मला दोन्हीचं कॉमन हवंय ना. डिनॉमिनेटर कधीच 0 नकोय आपल्याला, नॉट इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स काय येतील बघा, x+2 आणि x+1 नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ x इज नॉट इक्वल टू -1 आणि x इज नॉट इक्वल टू -2. -1 आणि -2 या इंटरव्हल मध्ये आहेत, बरोबर आहे. -3, -2, -1. मग या व्हॅल्यू नकोय म्हटल्यावर तुम्ही एक्सचा जो डोमेन आहे तो काय लिहिणार, टोटल रिअल नंबर सिस्टीम. त्यातून फक्त हे दोन एलिमेंट तुम्हाला मायनस करायचे आहेत. हा कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन डी. सेवन आणि 8 मी सध्या बाजूला ठेवल्या. आधी डोमेन आणि रेंजचेच क्वेश्चन घेते ना, थोडासा सिक्वेन्स चेंज करते आणि नंतर तो वाला क्वेश्चन घेते. ओके, ठीक आहे. डोमेन ऑफ द फंक्शन विचारलेला आहे, 2011चा क्वेश्चन आहे. हा जो रूटच्या आतमध्ये टर्म असते ती असते काय, एक तर इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0. डिनॉमिनेटरला टर्म आहे म्हणजे इट कॅनॉट बी 0, सो फक्त ग्रेटर दॅन 0.
याचा अर्थ मॉड एक्स ही व्हॅल्यू झाली ग्रेटर दॅन एक्स. मॉडच्या आपण दोन कंडिशन लिहितो, एक मॉड एक्स इज लेस दॅन 3 घेतो किंवा मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 3 घेतो. मॉड एक्स इज लेस दॅन 3 ही कंडिशन लिहिताना कशी लिहितो, -3 to 3 च्या मध्ये. आणि जेव्हा इथे साइन मॉड ग्रेटर असतो तेव्हा ही व्हॅल्यू मॉडची व्हॅल्यू एक तर पॉझिटिव्ह घेतो किंवा मॉडची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतो. अशा प्रकारे कंडिशन सॉल्व्ह करतो. परत परत लिहून देते मी, याआधी लिहून दिलेलं आहे, आताही लिहिते. ठीक आहे, लिहून ठेवायची आहे ही कंडिशन. आता आपल्याला जी कंडिशन यूज करायची आहे ती ही वाली आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स इज ग्रेटर दॅन एक्स किंवा -x इज ग्रेटर दॅन एक्स. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय झालं सांगा. ही व्हॅल्यू घेतली तर इथून तर 0 येणार आहे, हे कंडिशनच नाही येणार आहे, सोडून द्या. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू लिहायची झाली मला, हा एक्स इकडे घेतला तर इथे 0 येईल, हा झाला 2x. बरोबर आहे. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0. एक्स इज लेस दॅन 0 म्हणजेच एक्स कसा असणार आहे, निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. एक्स निगेटिव्ह हवाय ज्याच्यामध्ये आपल्याला 0 नको आहे. मग कुठला ऑप्शन येईल त्यातला बघा, एक्स निगेटिव्ह 0 नको आहे. येस, ऑप्शन ए बघा काय दिलेला आहे, -∞ to 0. याच्यात सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू येतात, 0 इन्क्लुडेड नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारता एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे, रेंज विचारलेली आहे. नॉर्मली तुम्ही जे फंक्शन लिहिता ते काय असतं, अशा प्रकारे पॉइंट लिहिलेला असेल तर दॅट इज एक्स अँड वाय ना. बरोबर आहे. मग इथे तुम्हाला वाय म्हणजे काय दिलेलं आहे, x² 1 + x². बरोबर आहे. x² ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, हे क्लिअर झालं. त्यानंतर ही व्हॅल्यू, हा जर इथे 1 असेल, 0 असू शकते ना. ठीक आहे, कारण हा 0 येऊ शकतो ना, x² ची व्हॅल्यू 0 म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह किंवा ग्रेटर दॅन 0 असं लिहिणार आहात. त्याच्यानंतर पुढची कंडिशन, रेंज म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची आहे. y ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला, ग्रेटर दॅन 0 म्हणजे r असं लक्षात ठेवायचं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. त्याच्यानंतर 0 तुम्हाला इन्क्लूड नसेल करायचा, याच्यामध्ये 0 असतो, 0 ओमिट करायचा असेल आपल्याला, आपण काय लिहितो r+. त्याच्यानंतर लेस दॅन 0 हे झालं विथ 0 आणि हे विदाउट 0. आणि लेस दॅन 0 ची कंडिशन लिहायची असेल तर r- लिहितो. आता रेंज काढायची म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यासाठी x इक्वल टू एक्सप्रेशन लिहितो, हे झालं y x² = x². आता ही टर्म मी इकडनं इकडे शिफ्ट केली तर हे झालं x² 1 - y आणि इथे y असेल. बरोबर आहे. सो y 1 - y = x². म्हणजे x ची व्हॅल्यू √y 1 - y. मग 1 - y हा ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे, हे क्लिअर होतं. आणि 1 - y जो आहे इट कॅनॉट बी इक्वल टू 0, म्हणजे y कॅनॉट बी इक्वल टू 1. बरोबर आहे. 1 नकोय तुम्हाला, रादर 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू चालेल का बघा. 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू घेतली मी तर हे निगेटिव्ह येईल, 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू पण चालणार नाही. याचा अर्थ आपलं लिमिट जे आहे ते फक्त 0 to 1 आहे, याच्यामध्ये 0 इन्क्लूड केलेला आहे. 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू चालणार नाही. कशावरून ठरवला, जर मी इथे 2 घेतला तर हा नंबर निगेटिव्ह आहे आणि रूटच्या आतमध्ये कधीच निगेटिव्ह नसतो. म्हणजे जी काही रेंज येणार आहे ती 0 पासून 1 पर्यंत. विचार करत क्वेश्चन लिहायचे, असं नाही की स्ट्रेट पटापट सॉल्व्ह करणार आहे. थोडंसं पॉज घेऊन तुम्हाला रेंज किंवा डोमेनचा विचार करावा लागतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एनसीईआरटी एक्झाम्पलरचा क्वेश्चन आहे. एनसीईआरटी आणि एनसीईआरटी एक्झाम्पलरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बऱ्यापैकी ते JEE नीटला क्वेश्चन्स असतातच, म्हणजे मॅथ्स आहे तर नीटचा संबंध नाही आहेत, पण मी केमिस्ट्री फिजिक्स सगळ्याच बोलते. फाइंड द डोमेन ऑफ द फंक्शन. डोमेन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. बरोबर आहे.
रूटच्या आतमध्ये जे काही आहे काय लिहिलंय तिथे एक्स प्लस मॉड ऑफ एक्स. ही व्हॅल्यू रूटच्या आतली व्हॅल्यू एक तर इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0, पण ही टर्म अपॉन मध्ये आहे म्हणजे इक्वल टू 0 नाही चालणार. एक्स प्लस मॉड एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ मॉड एक्स ही व्हॅल्यू जी आहे दॅट इज ग्रेटर दॅन मायनस एक्स. आता ही कंडिशन मगाशी समजावून दिल्याप्रमाणे आहे, बरोबर आहे. मॉड एक्स इज ग्रेटर दॅन 3 लिहिताय. कसं लिहिता तुम्ही? या मॉडला एकदा पॉझिटिव्ह साईन लिहिता आणि एकदा निगेटिव्ह साईन लिहिता, बरोबर आहे. मॉडच्या आतमध्ये जे काही आहे ही कंडिशन तर येणारच नाही पुढे, बरोबर आहे. दोन्ही साईडला सेम टर्म म्हणजे कट होईल. हा मायनस एक्स मी इकडे घेतला तर 2x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे x इज ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ r प्लस यायला पाहिजे. ऑप्शन काय दिले बघा जरा. येस, दॅट इज गिव्हन ॲज r प्लस, दॅट इज ऑप्शन बी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 बघताय. तो पण एनसीईआरटी एक्झाम्पलरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण थोड्याफार प्रमाणात म्हणजे सिमिलर टू दिस सॉल्व्ह केलेला आहे. आपण रेंज काढली होती, सेम टाईपचं फंक्शन होतं, फक्त 1/, होता. ठीक आहे. आता इथे लक्ष देता, ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व असेल ऑलवेजच ट्रिग्नोमेट्री घ्यायची तिथे आणि याची व्हॅल्यू -1 to 1 याच्यामध्ये येते. मला इंटू 3 पाहिजे म्हणून इक्वेशनच्या बोथ साईडला 3 ने मल्टिप्लाय केला, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 पाहिजे, तो एक्झामचा क्वेश्चन होता. म्हणजे बघा तुम्ही जवळजवळ याच पद्धतीने एक्झामचे क्वेश्चन्स येतात. 1 + 3 cos 2x 1 + 3. ही व्हॅल्यू झाली -2. हा झाला आपला f ऑफ x आणि हा येणार आहे 4. विचारताय त्यांनी काय विचारलंय? डोमेन विचारलेला आहे, नाही रेंज विचारले म्हणजे f ऑफ x ची व्हॅल्यू विचारली. कुठून कुठपर्यंत पुन्हा विसरली. -2 to 4 याच्या मधली व्हॅल्यू हवी आहे. दिले का बघा. येस, दॅट इज गिव्हन इन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. एनसीईआरटी मधला क्वेश्चन आहे. सिक्वेन्स थोडासा चेंज केला आहे मी. क्वेश्चन नंबर 23 आहे. रेंज ऑफ द फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू. आता इथे हा रॅशनल फंक्शन आहे. रॅशनल फंक्शन म्हटल्यानंतर डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे दॅट डिनॉमिनेटर कॅनॉट बी इक्वल टू 0, बरोबर आहे. किंवा याला ना अजून एका पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकते तुम्ही. नीट बघा एक्सप्रेशन. पहिल्या 2 टर्म सेम आहेत. हे असं करण्यापेक्षा याला थोडं सिम्प्लिफाय करूया आपण. याला लिहिताय x² + x, हा 1 + 1 लिहिते. हा झाला x² + x + 1. म्हणजे हा डिनॉमिनेटर सेपरेट जेव्हा करेल तेव्हा इथे ऑटोमॅटिकली 1 होईल. हे सिम्प्लिफाय करायला तुम्हाला इझी जाईल ते तसं करण्यापेक्षा. ठीक आहे. x² + x + 1 म्हणजे 1 प्लस आलं ना. आता याला परफेक्ट स्क्वेअर करायचा झाला तर x² + x इथे काय येईल 1/4 येईल. +1/4 करतोय म्हणून -1/4 3/4 येईल. 3/4 म्हणजे √3/2², बरोबर आहे. किंवा इथे लिहिते मी पहिल्यांदा 3/4. 1 प्लस आता ही टर्म काय झाली बघा. x + 1/2² प्लस √3/2². आपल्याला जेव्हा कंडिशन सॉल्व्ह करायची आहे त्यावेळेला आपल्याला विचारता त्यांनी काय विचारले? रेंज म्हणजे या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू विचारलेली आहे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काढता वेळ आपल्याला हे जे आहे हा स्क्वेअर जो आहे हा एक तर काय असेल, जेव्हा मला डिनॉमिनेटर स्मॉलेस्ट हवाय तेव्हा ही व्हॅल्यू लार्जेस्ट यायला पाहिजे. आणि जेव्हा डिनॉमिनेटर हा जो पूर्ण रेशो आहे हा पूर्ण रेशो जर मला स्मॉल हवा असेल, ओके, तर मला इथला डिनॉमिनेटर कसा लागेल? लार्ज लागेल, बरोबर आहे. डिनॉमिनेटर लार्ज केव्हा येईल? जर का मी इथे x ची ही जी पूर्ण स्क्वेअर आहे हा पूर्ण स्क्वेअर जर 1 घेतला, आपण 1 घेतला तर हा काय झाला 1 प्लस हा स्क्वेअर आला 3/4 म्हटल्यावर आला 7/4. ओके. आता हा पूर्ण रेशो मला लार्ज हवाय. मग त्या केसमध्ये डिनॉमिनेटर कसा असायला पाहिजे? स्मॉल असायला पाहिजे. 1 प्लस आहे, 1 सोडून द्या, 1चा नको विचार करूया. ठीक आहे.
डिनॉमिनेटर स्मॉल केव्हा असेल, जेव्हा हा रेशो 0 असेल तेव्हा, म्हणजे हा स्क्वेअर जेव्हा 0 असेल त्यावेळेला x प्लस 1/2 इक्वल टू 0. मग x प्लस 1/2 इक्वल टू 0 याचा अर्थ x इक्वल टू -1/2 आहे. बरोबर आहे. मग आता त्यांनी जे ऑप्शन्स दिलेत ते बघा जरा काय आहेत. रेंज ऑफ द फंक्शन म्हटलेलं आहे. आपल्याला -1/2 लागणार आहे आणि 7/4 लागणार आहे. -1/2 आणि 7/4 याला इन्क्लूड करणारा ऑप्शन कुठे आहे तिथे. ही व्हॅल्यू मी याची काढली आहे ना, हे आन्सर जे काही काढलंय ते याचं काढलंय. एक मिनिट. म्हणजे हे जे आन्सर येईल ते 1 + 7/4. 1 + 7/4 म्हटल्यानंतर 4 + 7/4. हा रेशो काढलेला आहे. म्हणजे ही व्हॅल्यू येईल 1 + 1/3/4 म्हणजे 1 + 4/3 म्हणजे 7/3 आहे माझ्या मते आता. ठीक आहे. मगाशी 4 येत होता ना, तेच बघत होती 4 कुठून आलं ते. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय घेणार, फक्त 1 प्लस, जेव्हा मी ही टर्म झिरो घेतलेली आहे ही पूर्ण टर्म, म्हणजे इथे फक्त 1/, हा 1 घेतला. 1 + 3/4 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 7/4. हा रेशो झाला 7/4. फक्त हा रेशो 7/4 जर घेतला आपण तर हा झाला 1 + 1/7/4. सो 1 + 4/7 दॅट इज 11/7. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही टर्म 0 घेतली. ही टर्म 0 घेतला, हा 1 घेतला, हा प्लस ही टर्म आली 3/4 म्हणजे 1 + 4/3 म्हणजे किती झालं बघा. इट इज इक्वल टू 7/3. म्हणजे आपली जी व्हॅल्यू येणार आहे 11/7 आणि 7/3 असं यायला पाहिजे. 11/7 म्हणजे 1.40 1.5 समथिंग आणि ही व्हॅल्यू येईल 2.3 समथिंग. 1.5 to 2.3 कुठल्या इंटरव्हलमध्ये येतो ते एकदा जरा बघा प्रॉपरली. सगळे इंटरव्हल अप्लाय करून बघते, कारण जवळजवळ सगळे त्याच आसपास दिलेले आहेत. 1 to इन्फिनिटी दिले. 11/7 फायनल लिमिट बी तर नाही येणार. 7/3 अप्पर लिमिट दिलेला आहे आणि 1.5 दिलेला आहे. मग 7/3 ऑलरेडी दिलाय ना, तर इन्फिनिटीवाला नका घेऊ, कारण इन्फिनिटीमध्ये 7/3च्या पुढच्या व्हॅल्यू येतील ज्या नाही चालणार आपल्याला. म्हणजे ए नाही चालत आहे, बी नाही चालत आहे, राहिला सी आणि डी. डी मध्ये 7/3 इन्क्लुडेड नाही, सी मध्ये 7/3 इन्क्लुडेड आहे, म्हणून 7. कॅल्क्युलेशन जरा परत एकदा एक्सप्लेन करते मी. याला आपण काय केलेलं आहे, डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करून इथे एक परफेक्ट स्क्वेअर ॲडजस्ट केली. आता मला या वायची व्हॅल्यू काढायची. वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय कंडिशन यूज करतो की हा पूर्णच्या पूर्ण रेशो जो आहे, एकदा तो रेशो स्मॉल पाहिजे आणि एकदा मला तो लार्ज पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला पोहोचते, एकदा स्मॉलेस्ट, एकदा लार्जेस्ट. मला हा रेशो जेव्हा स्मॉल हवा असतो, बरोबर आहे,
हा रेशो स्मॉल हवाय म्हणजे डिनॉमिनेटर लार्ज हवाय. डिनॉमिनेटर लार्ज केव्हा जेव्हा हा स्क्वेअर जो आहे तो 1 फ्रॅक्शन येते टर्म, फ्रॅक्शनल टर्मचे स्क्वेअर 1 लार्जेस्ट व्हॅल्यू 1च असते. याच्या 1 पेक्षा जास्त 2, 3 येणार नाही. कुठलाही फ्रॅक्शन घ्या तुम्ही, कुठल्याही फ्रॅक्शनचा स्क्वेअर करून बघा, तुम्हाला 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू येते का ते कन्फर्म करा. ठीक आहे. मग आता डिनॉमिनेटर मला लार्जेस्ट हवाय म्हणजे ही व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. सो 1 + 3/4 घेतला म्हणजे 7/4 घेतला. हा डिनॉमिनेटर 7/4 येईल तेव्हा y ची व्हॅल्यू काय येईल बघा. सो y = आले आता 1 + 1/7/4 म्हणजे y = 11/7 आली फायनल लिमिट. ठीक आहे. ही झाली y ची स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे हा रेशो स्मॉलेस्ट आला. आता हा रेशो मला लार्जेस्ट हवाय म्हणजे y ची लार्ज व्हॅल्यू आली. बरोबर आहे. फॉर लार्ज y हा जो रेशो आहे दॅट रेशो मस्ट बी लार्ज. इथे काही फॉर स्मॉल y दॅट रेशो मस्ट बी स्मॉल. आता रेशो मला हा रेशो लार्ज हवाय म्हणजे डिनॉमिनेटर स्मॉल हवाय. डिनॉमिनेटर स्मॉल केव्हा असेल जेव्हा ही टर्म 0 असेल तेव्हा. मग मी ही पूर्ण टर्म 0 घेतली. ही व्हॅल्यू सध्या तरी जाऊ दे, काही गरज नाहीये मला याची, कारण मला तशी x ची व्हॅल्यू नको आहे. हा पूर्ण रेशो मी 0 घेतला. हा 0 घेतल्यावर इथे काय राहिला 3/4 म्हणजे हा रेशो झाला 1/3/4. टोटल y ची व्हॅल्यू काढायची झाली तर y = 1 + 1/3/4 म्हणजे y ची व्हॅल्यू झाली 7/3. सो y ची मिनिमम व्हॅल्यू आहे 11/7 आणि लार्ज व्हॅल्यू आहे 7/3. याला इन्क्लूड करणारा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे दॅट इज अबाउट पिरियडिक फंक्शन. बेसिकली पिरियडिक फंक्शनची डेफिनेशन मी काय सांगितले तुम्हाला, f(x + t) = f(x) आला की दिस इज कॉल्ड पिरियडिक फंक्शन विथ टाइम पिरियड कॅपिटल T. साइन घ्या किंवा कॉस घ्या, याचा नॉर्मली जो पिरियडिक टाइम आहे तो 2π आहे. कर्व जो आहे तुम्ही जर बघितलात तर 0 हा झाला पाय आणि हा येतो 2π. 2π नंतर पुन्हा हा कर्व जो आहे तो सेम पद्धतीचा येतो. इथून इथपर्यंतचा कर्व रिपीट होतो. मग हा जो आहे याला काय म्हणतात, रिपिटेशन जिथून पुढे होईल तिथपर्यंतचा टाइम पिरियड म्हणजेच काय आहे, टाइम पिरियड फॉर दॅट पिरियडिक फंक्शन. हे साइन कर्वच्या बाबतीत झालं. कॉस कर्व जर बघायचा झाला तर इथून स्टार्ट होतो. बरोबर आहे. हा झाला 0, हा इथे येणार आहे π/2, त्यानंतर इथे येईल पाय, इथे येईल पाय -1. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे येईल 0 म्हटल्यावर अगेन 3π/2, इथे येईल 2π आणि मग इथून पुढे पुन्हा काय होतं, रिपिटेशन होतं. मग साइन घ्या किंवा कॉस घ्या, याचा टाइम पिरियड काय आहे, 2π आहे. पण इथे दिलेला फंक्शन हे स्क्वेअरचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या, ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, ही निगेटिव्ह व्हॅल्यू. पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह. मग 0 to 2π हा इंटरव्हल कुठे कट होतोय, 0 to π मध्ये. याचा अर्थ साइन स्क्वेअर थीटाचा टाइम पिरियड काय येणार आहे, पाय असणार आहे. ठीक आहे, राईट. लक्षात. स्क्वेअर असेल तर पाय घ्यायचा आहे दोन्हीसाठी, आणि जर क्यूब असेल तर आपलं पुन्हा नॉर्मल जे असतं ते. (4) असेल तरी पण पाय घ्यायचा, (5) असेल तर 2π घ्यायचा, अशा प्रकारे. मग आता याचा आन्सर काय येणार आहे, बी. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 22 बघा जरा. 22 जो आहे एनसीईआरटी मधला क्वेश्चन आहे. द पिरियड ऑफ द फंक्शन देता वेळ त्यांनी साइन क्यूब दिलेला आहे x/2 आणि इथे cos⁵ दिलेला आहे x/5. ठीक आहे. क्यूब आणि 5 आहे म्हणजे टाइम पिरियड काय झाला, 2π येणार आहे. त्याच्यानंतर फक्त इथे जेव्हा x ला काहीतरी कोएफिशियंट दिलेला असतो तो कोएफिशियंट नेहमी अपॉन मध्ये लिहायचा. म्हणजे इथे x चा कोएफिशियंट काय येईल, 1/2. इथे x चा कोएफिशियंट काय येईल, 1/5. मग ही व्हॅल्यू झाली 4π, ही व्हॅल्यू झाली 10π. 4π आणि 10π या दोघांचा तुम्हाला घेता वेळ
एलसीएम घ्यायची आहे. 10 पाय आणि 4 पाय या दोघांचा मिळून एलसीएम काय येईल बघा. तिथे जे ऑप्शन्स दिलेत हा 2 पायाला, 2 पायाला इथला कोएफिशियंट 1/2 आहे, तिथला 1/5 आहे. म्हणजे हा झाला 4 पाय आणि हा झाला 10 पाय. मला एलसीएम काढायचं आहे. एलसीएम काढण्यासाठी जेव्हा आपण मॉडमध्ये व्हॅल्यू लिहितो आपण त्यावेळेला हाफ यूज करतो ना. तो एक फॉर्म्युला आहे ॲक्च्युली. फॉर्म्युल्यात तुमचा गोंधळ होईल. एक काम करताय, फक्त असंच लक्षात ठेवा. इथून ह्या व्हॅल्यूज काढल्या की याच्या हाफ ऑफ करायचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू झाली 2 पाय आणि ही व्हॅल्यू झाली 5 पाय. मग या दोघांचा मिळून एलसीएम काय असेल 10 पाय. ठीक आहे. बाकी विचार फार करू नका. म्हणजे घेता वेळी याच्या हाफ क्वांटिटी, याच्या हाफ घ्यायचा आणि त्या दोघांचा मिळून एलसीएम काढायचं आहे. ठीक आहे. या दोघांचा मिळून एलसीएम काढायचं आहे. सो 22चा आन्सर काय येणार आहे बी. कुठेतरी बघितला होता तो फॉर्म्युला. मी तुमच्यासाठी लिहूनही दिला असता पण आता नाही लक्षात येते कशात होता ते. 4-5 पुस्तकं आहेत नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघताय. आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलंय की क्यूब असू दे, स्क्वेअर असू दे, म्हणजे पॉवर जेव्हा हायर दिलेली असते त्यावेळेला तो फंक्शन हा पिरियडिक फंक्शन असतो. 2002चाच क्वेश्चन आहे. विच वन इज नॉट पिरियडिक. ऑप्शन ए बघितला तर मॉडमध्ये दिलेली व्हॅल्यू सिंपल फंक्शन आहे, स्क्वेअर आहे म्हणजे पिरियडिक. सी बघितलं तर सिंपल आणि स्क्वेअर पिरियडिक. सिंपल आहेत दोन्ही पिरियडिक. जर अँगलला स्क्वेअर रूट असतो असेल तर तो फंक्शन कधीच पिरियडिक नसतो. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी. तुम्ही हवं तर अप्लाय करून बघा. एफ ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स येतं का. मी कॉस रूट एक्सला अप्लाय करते. ठीक आहे. कॉस रूट एक्सला जर एफ ऑफ एक्स आपण घेता वेळ कॉस ऑफ रूट एक्स घेतला. एफ ऑफ एक्स प्लस टी काय घेतो आपण कॉस ऑफ रूट एक्सच्या जागी एक्स प्लस टी. मग याचा अर्थ जर पिरियडिक असेल तर ही कंडिशन व्हॅलिड आली. म्हणजे रूट ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू कॉस रूट एक्स. कॉस एक्स इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 12th मधला फॉर्म्युला आहे हा 2n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथे लिहित आहे मी रूट एक्स प्लस टी इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस रूट एक्स. तुम्ही याला सॉल्व करून या टीची इंडिपेंडंट व्हॅल्यू नाही काढू शकत. ठीक आहे. याचा अर्थ आता इथून पुढे लक्षात ठेवायचं साइन असू दे कॉस असू दे अशा प्रकारची टर्म आली रूटची की ते पिरियडिक नसतं. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे डोमेन, रेंज आणि पिरियडिक फंक्शनचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. सिक्वेन्स फक्त थोडासा बघताय क्वेश्चन नंबरचा. ठीक आहे.